नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं परत एकदा जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. रॉबर्ट कियोसाकी असतील, आपल्या देशाचे पंतप्रधान असतील किंवा मायकल बरे असतील, यासारख्या दिग्गज लोकांनी एक खूप मोठा इशारा दिलाय. मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश 2026 मध्ये येणार आहे. नेमकी याची खरी रियालिटी काय आहे? खरंच भारतामध्ये मोठा क्रॅश येणार आहे का? आणि हा क्रॅश जर आला तर तो नेमका कुठल्या मार्गाने येणार हा क्रॅश? आणि तुमच्या आणि माझ्या पैशाचं आता नेमकं काय होणार? यूट्यूबवर देखील पाठीमागच्या 4-5 दिवसात तुम्ही बघत असाल, खूप साऱ्या व्हिडिओ होत आहेत. क्रॅश येणार आहे, बँका बुडणार आहेत, पैसा संपणार आहे, लोक बँकेतील सगळे पैसे काढून घेत आहेत. नेमकी खरी रियालिटी काय आहे हे आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला डिकोड करून सांगायचं आहे. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच एक इशारा दिला होता. अमेरिका, इस्रायल, इराण यांच्या युद्धामुळे जगावर गेल्या दशकातलं सर्वात मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात 2026 हे इतिहासातलं सर्वात मोठं डिप्रेशनचं वर्ष असेल. मायकल बरी सारखा दिग्गज गुंतवणूकदार परत एकदा बिग शॉर्टची भाषा बोलू लागलाय. भारत सरकारनं 15 मेला पेट्रोल 3 रुपयानं वाढवलं. 4 वर्षात पहिल्यांदा मित्रांनो पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ झाली. हा फक्त टेलर आहे, खरा धोका अजून सुरू व्हायचा आहे. क्रूड ऑइल मे बी $200 कडे जाऊ शकतं. त्याचबरोबर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनं मे 2026 ऑइल मार्केट रिपोर्ट मधले काही धक्कादायक हादरवणारे आकडे देखील बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे आकडे काय सांगतात? स्ट्रीट ऑफ हॉर्मस हा एक पाण्याचा अरुंद पट्टा आहे, फक्त 33 किलोमीटर रुंद. इथून जगाचं 20 मिलियन बॅरलचं तेल दररोज जातं, म्हणजे जगाच्या एकूण तेल वापराच्या तब्बल 20%. पण 28 फेब्रुवारी 2026 पासून हे चित्र पूर्ण बदललं. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या रिपोर्टनुसार हार्मोसमधून फक्त 3.8 मिलियन बॅरल इतकंच तेल येतंय, म्हणजे 80% जास्त सप्लाय कमी झालेला आहे. आणि आणखी एक हादरवणारा डेटा काय माहिती का? एप्रिल 2026 ग्लोबल ऑइल सप्लाय 1.8 मिलियन बॅरल डेनं पडला आणि एकूण 95.1 मिलियन बॅरलवर येऊन पोचला आहे. फेब्रुवारीपासून कम्युलेटिव्ह नुकसान 12.8 मिलियन बॅरलचं प्रत्येक दिवशी सुरू आहे. मिडल ईस्टमधलं प्रोडक्शन देखील घटलंय. 1 अब्ज बॅरलनं इथं ऑलरेडी उत्पादन कमी झालंय, म्हणजे 14 मिलियन बॅरल डे प्रोडक्शनमध्ये शटडाऊन आहे. मार्चमध्ये ग्लोबल इन्व्हेंटरीज 129 मिलियन बॅरलनं कमी झाले. एप्रिलमध्ये अजून 117 मिलियन बॅरलनं कमी होणं अपेक्षित आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जगाची तेलाची गल्लापेटी झपाट्यानं रिकामी होत आहे. 2008 वर्सेस 2026 ची जर तुलना केली तर काय लक्षात येतंय? विकसित देशांची इन्व्हेंटरी जानेवारीला 8.4 अब्ज बॅरल होती, मेला 7.9 अब्जवर आली. जर युद्ध जूनपर्यंत असंच चालू राहिलं तर 7.6 अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचेल, म्हणजे फक्त 24 दिवसांचा साठा. 2008च्या लेमन क्रायसिसच्या वेळी इन्व्हेंटरी 25 दिवसाच्या खाली गेली होती आणि त्यानंतर जागतिक स्तरावर स्टॉक मार्केट 52% पडलं होतं. US एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा मे 2026चा शॉर्ट टर्मचा आउटलुक काय सांगतंय? Q2 26 मध्ये ग्लोबल इन्व्हेंटरीज रोज 8.5 मिलियन बॅरलनं ड्रेन होऊ शकते. हे हिस्ट्रीमधलं सर्वात मोठं ड्रॉडाऊन आहे. मग क्रूड ऑइल कुठं जाणार? SMP आणि मॅक्वेरीचे अॅनालिस्ट काय सांगतात माहिती का? क्रूड ऑइल $200 पर्यंत जाण्याची 29% शक्यता आहे. एप्रिलमध्ये फिजिकल क्रूड ऑइलच्या प्राइजेस एका टप्प्यावर $150 जाऊन पोहोचल्या होत्या. मित्रांनो, हिस्टॉरिकल क्रूड ऑइलची जर रेंज बघितली तर ती $50 आसपास आहे. पण सध्या क्रूड ऑइल जवळपास $110 जवळ ट्रेड करतंय. याचा अर्थ मित्रांनो, क्रूड ऑइलमध्ये डबलपेक्षा जास्तीची वाढ झाली आहे. माझा एक पर्सनल अंदाज आहे, जर क्रूड ऑइल $130 वर जर 2 महिने स्थिर राहिलं, भयानक असा डेंजर झोन पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी ओपन होणार आहे. पण आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन, जग क्रायसिसमध्ये आहे पण चीन शांत आहे. उत्तर आहे मित्रांनो, चीनचा हा मास्टर स्ट्रॅटेजिस्ट ज्यानं वर्षानुवर्ष तयारी केली. चीनचं स्ट्रॅटेजिक होर्डिंग काय माहिती आहे का? चीनकडं 1.4 अब्ज बॅरलचा स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आहे. US, जपान, UAE यांच्या एकत्रित रिझर्व्हपेक्षा जास्त आहे. मूडीज म्हणते चीन कोल आणि रिन्युएबलवर अवलंबून असल्यामुळं पार्शली आयसोलेटेड आहे. मात्र भारत मात्र खूप चिंताजनक स्थितीमध्ये आहे. जपान, साऊथ कोरिया, US, UAE ह्या सगळ्यांकडं मजबूत स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आहे. पण भारताच्या स्थितीचं खरं चित्र काय आहे? पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप सिंग पुरी यांनी काय सांगितलं? भारताकडं 69 दिवसाचं क्रूड ऑइल आणि 45 दिवसाचा LPG स्टॉक आहे. हे चांगलं आहे. आता मित्रांनो, मेन मुद्दा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. भारतामध्ये क्रूड ऑइल नेमकं कुठून येतं? भारतात 88.66% क्रूड ऑइल इम्पोर्ट होतं.
म्हणजे 174.9 अब्ज रुपयांचं वर्षाला. पण आपली हुशारी काय माहिती का, आपण जवळपास 40 देशांकडून तेल आयात करतो. भारत सरकारचा जो डेटा आहे त्याच्यापैकी 70% इम्पोर्ट आपला हा नॉन हॉर्मोस रूटने येतं. हे भारताच्या स्ट्रॅटेजीच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. पण एलएनजीचा जर विचार केला तर त्याचं काय मित्रांनो, एलएनजीचा जर विचार केला तर कतार मार्गे 40%, यूएई मार्गे 22%, यूएसए 18%, ऑस्ट्रेलिया 1 आणि अदर 19%. 60% भारतात येणारा एलएनजी आजही स्ट्रेट ऑफ हॉर्मोस मधूनच येतो, कारण कतार आणि यूएई हे दोन्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मोसच्या तोंडावर आहेत. आणि मार्चमध्ये कतारचं जे मेन टर्मिनल आहे त्याच्यावरती मिसाईल स्ट्राईक झाली. त्यानंतर त्यांनी काय केलं, ते बंद करून टाकलंय. आम्ही सप्लाय देऊ शकत नाहीये, पण कॉन्ट्रॅक्ट पण ते तोडायला तयार नाहीत. म्हणून मित्रांनो, तुमच्या घरचा गॅस, गाडीतील सीएनजी हे सगळं अडचणीत येणार आहे. म्हणून सरकारनं डोमेस्टिक एलपीजी आउटपुट 36% वाढवलंय. अर्जेंटिनाकडून आपण डबल आयात सध्याला करतोय. आता एक तुमच्या मनात प्रश्न येईल, डॉक्टर साहेब उद्या जर यूएस आणि इराणचं युद्ध शांत झालं तर तरीही मित्रांनो संकट 2 ते 3 महिने टळणार नाही. याची प्रमुख 4 कारणं आहेत जी पहिल्यांदा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं कारण आहे मेरीटाईम माइन स्वीपिंग. म्हणजे आयएचा जो रिपोर्ट आहे, इराणनं हॉर्मोसची जी समुद्रधुनी आहे त्यामध्ये समुद्र सुरुंग पेरले आहेत. एक माइन स्वाईप जर करायचं झालं तर 2 दिवस लागतात. असे हजारो माइन्स आहेत. पूर्ण चॅनल क्लिअर करायला जवळपास 6 ते 10 आठवडे लागू शकतात. दुसरं कारण, चॅनलची कॅपॅसिटी लिमिटेड आहे. हा जो कॉरिडॉर आहे, या कॉरिडॉरमधून एका वेळेला 2 ते 3 सुपर टँकर सेफली जाऊ शकतात. आधी 130 शिप जात होते. आता परत ही लेवल आणायला, हे ट्रॅफिक आणायला नॉर्मल होण्यासाठी कमीत कमी 4 ते 6 आठवडे लागतील. तिसरं कारण काय माहिती आहे का, रिकामे टँकर्स. वॉर सुरू झाल्यापासून बहुतांश सुपर टँकर एशिया, युरोप, आफ्रिकेच्या पोर्टवर अडकलेले आहेत. हे रिकामे टँकर्स पुन्हा गल्फला पोहोचायला कमीत कमी 8 ते 10 आठवडे लागतील. चौथं कारण काय माहिती आहे का, सौदी अरेबिया, यूएनं प्रोडक्शन कट केलंय. ते पुन्हा सुरू करायला आणखी 4 ते 6 आठवडे लागतात. कारण ऑइल फील्ड कोल्ड रिस्टार्ट करणं सर्वात जास्त डेंजर असतं. म्हणजे जरी शांतता सुरू झाली, सगळं नॉर्मल झालं, तरी देखील क्रूड ऑइल नॉर्मल होण्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत जाणार आहे. आणि या काळात ग्लोबल इन्व्हेंटरीमध्ये देखील डेफिसिट येणार आहे. म्हणजे तेलाच्या किमती वरतीच राहणार आहेत. आता मित्रांनो, जिओ पॉलिटिक्स समजावून सांगतो. ट्रम्प, पुतीन, इराण आणि भारताचा कसा फासा अडकत चाललाय. कारण मित्रांनो, जिओ पॉलिटिक्समध्ये कोण काय खेळतं हे समजणं खूप गरजेचं आहे. अमेरिका काय करायला डबल गेम करायला. ट्रम्प तात्या काय म्हणतात, इराणनं जो रिस्पॉन्स दिलाय, इराणच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण त्यांनी फेटाळून लावलेत. अमेरिकेनं रशियन ऑइलवर देखील सँक्शन लावले, त्याच्यावर कडक निर्बंध लागलेत. का? कारण यूएसला आपलं स्वतःचं ऑइल आणि एलएनजी जगाला विकायचं आहे. अमेरिकेनं रिलायन्स असेल किंवा बाकीच्या भारतीय रिफायनरीजवरती प्रेशर टाकलंय. रशियातून आपण जे तेल घेतोय ते डिसेंबरला 21.4% होतं, ते जानेवारीला 19.4%वर आलंय. पण 6 मार्चला यूएस ट्रेझरीनं 30 दिवसाची इमर्जन्सी वेवर दिली. रशियन ऑइल आपण खरेदी करू शकत होतो, पण एका हातात बंदी आणि दुसऱ्या हातात परवानगी. हे रिअल पॉलिटिक्स काय करते, अमेरिका सध्या खेळत आहे. इराणचा दुसरा गेम काय सध्या सुरू आहे, टोल टॅक्सचा खेळ. इराणची चाल बघा, त्यांनी हॉर्मोसला टोल टॅक्स लावायची भाषा सुरू केली. म्हणजे इथून जर जायचं असेल तर आम्हाला टॅक्स द्यावा लागेल. मित्रांनो बघा, भारताचा प्रॉब्लेम काय होतोय ते सांगतो. भारत इराणचा मित्र आहे, यूएसचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, रशिया ओल्ड मित्र आहे, सौदी अरेबिया बिझनेस पार्टनर आहे. या सगळ्यात बॅलन्स भारतानं कसा साधायचा. आणि भारताचं जे नौदल आहे त्यांनी ऑपरेशन संकल्प इंटेन्सिफाय केलं. शिवालिका असेल, नंदा देवी असेल, काही जहाजं सुरक्षित बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय, नाही असं नाही. पण मित्रांनो, हे सगळं जे आहे ना ते खूप अपूर्ण आहे. आता ह्याचा थेट भारतावर काय परिणाम होणार आहे, तर मूडीजनं ऑलरेडी भारताला डाऊनग्रेड केलंय. रुपया ऑलरेडी क्रॅश होतोय. मित्रांनो, ह्याचा सर्वात मोठा परिणाम ना तुमच्या आणि माझ्या पॉकेटवर होणार आहे. मूडीजनं मंगळवारी म्हणजे 12 मे 2026ला भारताचा जीडीपी फॉरकास्ट 7.5%वरून डायरेक्ट 6%वर आणलाय. याचा अर्थ 0.8 पर्सेंटेज पॉईंटचा कट केलाय. मूडीज काय सांगते, चीनकडे कोळसा आहे, सोलार आहे, स्वतःचं भरपूर तेल साठा आहे म्हणून तो वाचलाय. पण भारताकडे यापैकी काहीच नाहीये, म्हणून भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे. आणि ईवायचा अनुमान आणखी कडक आहे. जर इंडियाचं क्रूड ऑइल बास्केट $120 वरती जर 6 महिने ते 1 वर्ष राहिलं तर FY27 मध्ये जीडीपी ग्रोथ रेट 6% खाली जाऊ शकतो. म्हणजे भारतात अजूनपर्यंत तर मित्रांनो मंदी आलेली नाही, पण 7.5%ची गाडी 6%च्या स्कूटीवर आले मात्र हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे खूप ड्रास्टिकली स्लो ग्रोथ आहे. आता मित्रांनो, ह्याचं 5 इम्पॅक्ट होत आहेत, डायरेक्ट इम्पॅक्ट होत आहेत. काय? सर्वात पहिला तर रुपया कोसळायला लागलाय. मित्रांनो, जवळपास 96 रुपयांना $1 जाऊन पोहोचलाय. हिस्टॉरिकली रुपयाची ही सर्वात निच्चांक पातळी आहे.
आयफोन 6 ते 7% महाग झाला आहे. परदेशी शिक्षण महाग व्हायला लागले, मेडिकल इक्विपमेंट महाग व्हायला लागलेत, रॉ मटेरियल फार्मासाठी लागतंय ना ते पण आपण 80% आयात करतोय, ते पण महाग व्हायला लागले. मित्रांनो, इन्फ्लेशनचं डोमेन खूप इम्पॉर्टंट आहे. एप्रिल 2026 मध्ये सीपीआय इन्फ्लेशन 3.48% होतं. सलग 6व्या महिन्यात वाढ झाली आहे. फूड इन्फ्लेशन 4.2% आहे. आपल्या रिझर्व्ह बँकेनं FY27 साठी इन्फ्लेशन प्रोजेक्शन जे दिलंय ना ते 2.1%वरून 4.6%वर नेलंय, म्हणजे डबलपेक्षा जास्त. आणि ORF जे आहे आपलं ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन नावाचे एक असेसमेंट करणारी संस्था आहे, त्यांनी काय असेसमेंट केलंय, हार्मोस क्रायसिसमुळे इन्फ्लेशन जे आहे ना स्ट्रक्चरल सिलिंग 4.48% जाऊ शकते असं सांगितलंय. म्हणजे तुमचा महिन्याचा खर्च जर 30,000 रुपये असेल तर पुढच्या 6 महिन्यामध्ये तो 35 ते 40 हजारांपर्यंत जाऊ शकतो. आता मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये काय व्हायला लागलं ते समजणं देखील गरजेचं आहे. FIsनी मे 2026च्या एका महिन्यात 27,000 कोटी काढले. 2026चा एकूण आउटफ्लो 2.2 लाख कोटीने ओलांडलाय. निफ्टी IT इंडेक्स 26% डाऊन आहे आणि 2023 नंतरचं हे सर्वात मोठा क्रॅश आहे. सेन्सेक्स एक महिन्यात जवळपास 3.5% जास्त डाऊन आहे. आणि जॉब मार्केटचा जर विचार केला तर AI मुळे खूप साऱ्या IT कंपन्यांमध्ये स्लोडाऊन सुरू आहे. तिथून लोकांना कामावरून काढून टाकलं जाते आणि ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या EMI वर देखील होणार आहे फ्युचरमध्ये. RBIनं काय केलं, एप्रिल 2026 मध्ये रेपो रेट 5.25%वर स्टेबल ठेवला. गव्हर्नर संजय मल्होत्रांनी काय स्पष्ट केलं, सप्लाय ड्रिव्हन इन्फ्लेशनसाठी रेट हाईक हे औषध नाहीये. जर क्रूड ऑइल $100 वर जर 3 महिने स्थिर राहिलं तर मात्र काय होऊ शकतं, जून MPC मध्ये रेट हाईक सिनारिओ ऍक्टिव्ह होऊ शकतो असं बोललं जाते. म्हणजे होम लोनवाल्यांना पुढच्या 6 महिन्यात EMI वाढण्याची रिस्क आहे. मित्रांनो, रॉबर्ट कियोसाकी आणि मायकल बरी यांनी 2026 मध्ये क्रॅश येणार ही जी एक थेअरी मांडली. ते काय सांगतात मित्रांनो, बघा हे ग्लोबल गुरु आहेत, ते काय बोलतात आपल्याला काळजीपूर्वक ऐकावं लागतं. एक एक क्लेम खरा आहे की खोटा आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. रिच डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी ट्विटरवर काय लिहिलं माहिती आहे का, 2026 मध्ये ग्लोबल इकॉनॉमी क्रॅश होणार. हे ब्लाइंड लोकांसाठी बॅड न्यूज आहे, पण ज्यांना भविष्य दिसतंय त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कियोसाकी पुढे जाऊन काय म्हणतात माहिती आहे का, 2026 हे इतिहासातील सर्वात मोठं डिप्रेशन ठरू शकतं आणि लाखो लोक बेकार होऊ शकतात, बेरोजगार होऊ शकतात आणि बेघर देखील होऊ शकतात. त्यांचं रिझनिंग खूप सिंपल आहे. $39 ट्रिलियन US डेप्ट आणि डॉलर जो वीक होतोय ते, आणि ह्या सगळ्यांमुळे हे सगळं होणार आहे असं त्यांचा अंदाज आहे. मित्रांनो, रॉबर्ट कियोसाकीनं 2026 साठी 6 असेट्स रिकमेंडेड केलेत: सिल्वर, गोल्ड, ऑइल, फूड प्रोडक्शन, बिटकॉइन आणि इथेरियम. पण रियालिटी चेक काय माहिती आहे का, काही इन्स्टिट्यूट काय सांगतात माहिती आहे का, ग्रेट डिप्रेशन फार्मिंगशी सहमत कुणी नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, मूडीज असेल, हे सगळे मॉडरेट ग्लोबल ग्रोथ प्रोजेक्शन 2026 साठी देत आहेत. पण मित्रांनो, सिल्वर आणि गोल्ड ऑलमोस्ट डबल झालं ना. म्हणजे रॉबर्ट कियोसाकीने रिअल असेटची थेअरी जी मांडले ती पार्शली करेक्ट होताना दिसून येते. मग माझा व्ह्यू काय आहे, मी सांगतो मित्रांनो, कियोसाकीला 100% सिरियस घेणं चूक आहे, पण 100% नाकारणं देखील चूक आहे. कारण त्यांनी जी प्रिडिक्शन केली याच्या अगोदर 1987, 2008, 2022 हे सगळी प्रिडिक्शन बरोबर ठरलेत. 2013-19चं प्रिडिक्शन त्यांचं बरोबर ठरलेलं नाही. म्हणून कियोसाकीचा हा वेकअप कॉल घ्या, फायनल वर्डिक म्हणून समजू नका. आता मित्रांनो, भारतात मंदी येऊ शकते का, सर्वात महत्वाचा ट्रिगर हा आहे. आतापर्यंत जे आहे ना हे बॅकग्राऊंड आहे. प्रॉब्लेम काय आहे तुमच्या लक्षात आला असेल. खरंच भारतात मंदी येणार का, हा प्रश्न खूप महत्वाचा. आणि मी खूप रिसर्च केला, कुणी यावरती डायरेक्ट बोलत नाही. मित्रांनो, समजा भारतामध्ये मंदी आलीच तर ती कशा पद्धतीने येऊ शकते, त्याचे साईन काय असतील, हे जे डोमेन इफेक्ट आहेत मित्रांनो, स्टेप बाय स्टेप समजावून सांगतो. कारण एक कार्ड गेलं ना दुसरं कार्ड ऍक्टिव्ह होणार आहे. हे 7 स्टेज चेन आहे, ती तुम्हाला रिअल डेटासोबत समजून घेणं गरजेचं आहे. स्टेज नंबर 1, क्रूड ऑइल $130 पहिलं डोमेन. सगळ्यात महत्वाची मंदीला सुरुवात इथून होणार आहे. एकाच आठवड्यापासून क्रूड ऑइल जर $130 वरती स्टेबल व्हायला लागलं तर IEAनं काय सांगितलंय, 2026च्या रिपोर्टनुसार स्ट्रीट ऑफ हॉर्मोसमुळं जर सीज फायर झाली नाही तर पुढच्या 3 महिन्यांमध्ये क्रूड ऑइल $130 ते $150 दरम्यान राहू शकतं. मित्रांनो, या ठिकाणी जर क्रूड ऑइल स्टेबल राहिलं तर पहिला डोमेन ऍक्टिव्ह झालाय ऑलरेडी. इंडियन एक्सप्रेसमध्ये काय सांगितलंय माहिती आहे का, सध्याच्या क्रूड ऑइलच्या किमती वाढलेत, यामुळं 460 कोटी रुपयाचा खर्च सध्या ग्राहकांवर पडण्यापासून सरकार वाचवत आहे. मग सरकार हा खर्च किती दिवस उचलणार. 15 मेला सरकारनं पहिल्यांदा 3 रुपयानं पेट्रोलमध्ये वाढ केली, बरोबर आहे मित्रांनो. अजून देखील Q2 मध्ये ही वाढ 7 ते 10 रुपयानं होणं अपेक्षित आहे. मित्रांनो, पेट्रोल जर 10 रुपयानं वाढलं तर ह्याचा काय परिणाम होतो माहिती आहे का, ट्रक चालवण्याचा खर्च 30% वाढतो. ट्रान्सपोर्ट महाग झालं याचा अर्थ सगळ्या वस्तू महाग होणार. दूध, भाजी, धान्य, कापडं सगळं 5 ते 15% वाढणार. कारखान्याचा प्रोडक्शन कॉस्ट वाढणार.
घर खर्च देखील 30,000वरून 35-40,000वरती जाणार. मग स्वतः रिझर्व्ह बँकेनं FY27साठी इन्फ्लेशन प्रोजेक्शन 2.1%वरून 4.6%वर नेलंय. हे डबलपेक्षा जास्त केलंय. हे अगोदर पण सांगितलं, हे लक्षात ठेवा. म्हणजे दुसरा डोमेन पडतोय इन्फ्लेशन वाढतंय. मित्रांनो, स्टेज 3 मध्ये काय होणार माहिती आहे का? लोक खर्च कमी करायला लागतात, म्हणजे डिमांड क्रॅश होते. आता बघा ना, मानसिकदृष्ट्या कसं रिॲक्ट करतो माणूस ते समजून घेणं गरजेचं आहे. महागाई वाढली, पगार तोच राहणार, गाठीशी पैसा कमी, मग तुम्ही काय करणार? नवीन गाडी घ्यायचा प्लॅन केला होता, तो 1-2 महिने 6 महिने पुढे ढकलणार. आयफोन असेल, फ्रीज असेल, टीव्ही हे ऑलरेडी EMI वर घेतले. अरे बाबा काय करणार, पैसेच नाहीत, जाऊ दे EMI बाउन्स होऊ दे. नवीन घर घ्यायचा प्लॅन केलाय, पण नाही, आता खूप अवघड आहे, नोकरीची शाश्वती वाटत नाहीये, 1-2 वर्ष घर घ्यायचं पोस्टपोन करू. हॉटेल, मूवी, रेस्टॉरंटचं प्रमाण पण तुम्ही ऑटोमॅटिक कमी करणार. फॉरेन दौरे पण मोदी साहेबांनी सांगितले कमी करणार. मूडीजनं स्पष्ट सांगितले, भारत प्रायव्हेट कन्झम्पशन, कॅपिटल फॉर्मेशन आणि इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी या सर्वांमध्ये सबस्टिट्यूट होऊ शकतात. म्हणजे लोकांची डिमांड जर कमी झाली तर अर्थव्यवस्थेची डिमांड देखील कमी होणार आणि ही मंदीचं पहिलं लक्षण असणार. पण असं अजूनपर्यंत झालेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण हे होणार आहे असं सध्या तर दिसतंय सध्याच्या सिनारिओ नंतर. आता मित्रांनो, तिसरं डोमेन काय झालं? कन्झ्युमर डिमांड कोलॅप्स होणार. मग कन्झ्युमर डिमांड जर कोलॅप्स झाली तर कंपन्या काय करतात? एका बाजूला रॉ मटेरियल खूप महाग व्हायला लागले, ऑइल असेल, केमिकल असेल, म्हणजे इंडस्ट्रियल इनपुट्स महाग व्हायला लागलेत आणि लोक पण ऑलरेडी कमी खरेदी करत आहेत. म्हणजे नफा सँडविच होणार. दोन्ही बाजूनं प्रेशर कुणावर आहे? कंपन्यांवर. मग कंपन्या काय करतील? कॉस्ट कटिंग करतील. सर्वात आधी तर ट्रॅव्हल, ट्रेनिंग, ॲडव्हर्टाइजमेंट सगळं बंद करून टाकणार, कारण कॉस्ट वाढायला लागलाय. दुसरा मुद्दा काय होणार? नवीन हायरिंग बंद करून टाकणार, नवीन माणसं घ्यायची नाहीत, आहे याच्यावर चालू बस. आणि तिसरा पॉईंट काय होणार माहिती आहे का? इथं कंपन्यांना काय करावं लागणार? परफॉर्मन्स बेस्ड ले ऑफ. म्हणजे बॉटमचे जे 10% आहेत ना, उडवून टाका, घरी पाठवा त्यांना, लॉकडाऊन करा, घरून काम करायला सांगा किंवा घरी पाठवून द्या. चौथा प्रकार काय होणार माहिती आहे का? सॅलरी कट होणार. म्हणजे नवीन पगार वाढून मिळणार नाही, म्हणजे सॅलरी कट केली जाईल, हा मुद्दा आहे. आणि 5वा मुद्दा येणार मास ले ऑफ. हे खूप गंभीर असणार. आणि ऑलरेडी मित्रांनो, AI मुळे लाखो लोकांचे जॉब सध्या संकटात. म्हणजे चौथं डोमेन काय असणार आता ह्या मंदीसाठी? ले ऑफ, सॅलरी प्रेशर. मग मला सांगा, समजा हा इन्सिडन्स घडला, लोकांच्या पगारी कमी झाल्या, लोकांना कामावरून काढून टाकलं, म्हणजे EMI डिफॉल्टचं प्रमाण वाढणार, बँकिंग सिस्टमवर प्रेशर येणार आणि खऱ्या अर्थानं हे मंदीचं साईन असेल EMI डिफॉल्ट. आता मध्यमवर्गीयाची रियालिटी बघा ना. मोठ्या सिटीचा जर विचार केला, ॲव्हरेज 30-50 हजारापर्यंत EMI जातोय. कारचा EMI परत 10-15 हजार आहे. आयफोन, फ्रीज, टीव्ही EMI तो पण 5-6 हजार आहे. क्रेडिट कार्डचं मिनिमम महिन्याला 5,000चं बिल आहे. मुलांचं शिक्षणाची फी आहे. म्हणजे एका कुटुंबाचं EMI बर्डन 50,000 ते 1,00,000 आहे. आणि समजा या लोकांच्या नोकऱ्या जर गेल्या तर मित्रांनो, हा EMI बँकेला मिळणारच नाही ना. ऑलरेडी जॉब गेलाय, सॅलरी कट झाली. बँकेचं मॅथ्स देखील समजून घेणं गरजेचं आहे. HDFC, ICICI किंवा SBI कुठलीही बँक असेल, ते काय करतात? डिपॉझिट तुमच्या सेव्हिंग आणि FD असतात. बँकेचं बिझनेस मॉडेल खूप सिंपल असतं. तुमच्या डिपॉझिटवर 3-4% इंटरेस्ट द्यायचा, लोकांना 8-10-12% लोन वाटायचे, त्यातला जो स्प्रेड आहे तो बँकेचा प्रॉफिट असतो. जर लाखो लोकांचे EMI जर डिफॉल्ट झाले या कारणानं, तर बँकांचं इंटरेस्ट इन्कम थांबणार, प्रिन्सिपल रिकव्हरी होणार नाही, NPA वाढत जाणार आणि बँकांना स्वतःचं नुकसान भरून काढण्यासाठी प्रोव्हिजन म्हणजे रिझर्व्ह वाढवावं लागणार. यामुळे प्रॉफिटेबिलिटी कमी झाली की बँकांचे शेअर्स पडायला सुरू होणार, कॉन्फिडन्स डाऊन येणार. आज भारताचा जर विचार केला तर ग्रॉस NPA 2.1% आहे. मित्रांनो, हा 12 वर्षातील लोएस्ट आहे. म्हणजे बँक सध्याच्या कंडिशनला तर खूप स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत, भीतीचं काही कारण नाही. जर मंदी आली तर हा NPA प्रोव्हिजनचा आकडा 5 ते 7% जाऊ शकतो. हा सर्वात मोठा धोका आहे. म्हणजे 5वं डोमेन काय आहे? बँकिंग स्ट्रेस. आता मित्रांनो, अजून एक गंमत सांगतो, कॅश विड्रॉल म्हणजेच बँक रन रिस्क. आता त्या संदर्भात काही न्यूज यायला लागले सध्याला. सर्वात मोठा आणि महत्वाचा पॉईंट आहे आणि हेच खरं तर मंदीचं सुरुवातीचं कारण. हाच जो पॉईंट आहे जिथं रिअल मंदी सुरू होते. RBIनं काय, रिझर्व्ह बँकेनं काय सांगितलं? एप्रिल 2026च्या पहिल्या 15 दिवसात करन्सी सर्क्युलेशन 61,000 कोटीनं वाढले आणि हे नोटबंदीनंतरचा सर्वात मोठा मंथली जंप आहे. म्हणजे करन्सी सर्क्युलेशन सध्या 42.3 लाख कोटीवर पोहोचलंय आणि बँक कॅश विड्रॉल एप्रिलच्या पहिल्या हाफमध्ये 11.8% वाढले इयर ऑन इयर. 2017 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. हे काय साईन देतं मित्रांनो? ह्याचं मी इंटरप्रिटेशन 2 प्रकारे करतो. हे पहिल्यांदा समजून घ्या. रिझर्व्ह बँक आणि बहुतांश इकॉनॉमिस्ट काय म्हणतात माहिती आहे का? रूरल डिमांड खूप स्ट्रॉंग आहे. ओके, स्टेट इलेक्शन ऑलरेडी झालेले आहेत, इन्फ्लेशन प्रेशर आहे, त्यामुळे लोक कॅश स्वतःकडे ठेवतात. हे पॅनिक नाही, हा बिहेवियरल शिफ्ट आहे असं. आणि दुसरं इंटरप्रिटेशन काय माहिती आहे का? कन्सर्निंग आहे.
माझ्यासारख्या इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याला जर तुम्ही विचारत असाल, मोठे बिझनेसमॅन, HNI क्लायंट, कॉर्पोरेशन हे आधीच मूव्ह करतात. त्यांना समजलंय स्ट्रीट ऑफ हॉर्मेस, FBIचा आउटफ्लो, FAचा आउटफ्लो, रुपयाची विकनेस, हे सगळं सिग्नल आहेत. ते आधी लिक्विड कॅश घरात किंवा लॉकरमध्ये ठेवत आहेत, जस्ट इन कॅश. आणि FD पार्शली प्री मॅच्युअर विड्रॉल पण करता येते. समजा एखाद्या शहरात अफवा पसरली, XYZ बँक बुडणार आहे, दुसऱ्या दिवशी काय होईल? सगळे लोक बँकेत पैसे काढायला जातील. याला बँक रन म्हणतात. आणि बँक कधीच एका वेळेला सगळ्यांना पैसे देऊ शकत नाही, कारण बँकेचे 90% डिपॉझिट हे लोनमध्ये कन्व्हर्ट झालेले असतात आणि कॅश रिझर्व्ह रेशो त्यांच्याकडे 3-4% असतो. म्हणून 2023 मध्ये सिलिकॉन व्हॅली बँक एका रात्रीत बुडाली. 2020ला लक्ष्मी विलास बँक बुडाली. 2008ला लेमन क्रायसिस झाले, एका आठवड्यात 5 ट्रिलियन वाईप आउट झालं होतं. मित्रांनो, 6वा डोमेन आहे बँक रन रिस्क. हा खूप मोठा धोका आहे. आता एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मी तुम्हाला समजावून सांगतो. बँक प्रेशरमध्ये आल्या मग सगळे असेट क्लास हादरणार, रिअल इस्टेट हादरणार. कारण का? बँक वेगवेगळ्या प्रॉपर्टी सीज करणार, त्याचं लिलावा काढणार, बिल्डरला कॉम्पिटिशन तयार होणार, नवीन घराचे रेट पडणार, स्टॉक मार्केट क्रॅश होणार. बँकिंग, NBFC, रिअल इस्टेट, स्टॉक मार्केट हे सगळं इंडायसेस क्रॅश होऊ शकतात. गोल्ड सेफ हेवन आहे म्हणून लोक तिकडे पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करतील, पण लिक्विडिटीचा प्रॉब्लेम आला लोक सोनं पण विकायला मागे पुढे बघणार नाहीत. आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि FDs हाय यील्डमुळे काय होणार? डिफॉल्ट होणार. IIFL, DHFL आठवते का बघा तुम्हाला? म्हणजे मित्रांनो, यावरून तुम्हाला काय वाटतंय? खरंच भारतामध्ये मंदी येणार आहे का? तर मित्रांनो, हा डेटा असं सांगतोय. सध्या तर तशी कुठलीही सिनारिओ नाही. ही एक थिअरी आहे. इन्फ्लेशन वाढलं आणि इन्फ्लेशन वाढल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. पण ऍक्च्युली ज्यावेळेला मार्केटमध्ये जातो, बाजारात वस्तू आणि सेवांच्या किमती जास्त आहेत, पण जो प्रोडक्शन करतो शेतकऱ्याला काय मिळतंय? शेतकऱ्याला काहीच मिळत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं मला असं वाटतं की बाबा ही मंदी येऊ शकते का न येते हे सांगणं खूप अवघड आहे मित्रांनो. पण मित्रांनो, ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? मित्रांनो, मार्केटमध्ये जर समजा काही कारणानं सेलिंग आलं तर तुम्ही पॅनिक न होता, मार्केटमध्ये तुमच्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि ह्या अपॉर्च्युनिटीचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल, मग ते इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून असू द्या किंवा SIPच्या माध्यमातून असू द्या. आणि त्यासाठी जर तुम्हाला माझ्याकडून काही सपोर्ट लागत असेल तर दिलेल्या नंबरला मला कधीही कॉल करा, तुम्हाला त्यासाठी पूर्ण सपोर्ट केला जाईल. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील दाबा. असेच महत्त्वाचे अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर येत असतात. परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.